जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज पुन्हा आपण सिल्वर बीजचं ॲनालिसिस करणार आहोत. तर मागे पण आपण एक सिल्वर बीजवरती व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाच्या लेवल सांगितलेल्या होत्या. त्यामध्ये टार्गेट पण तुम्हाला सांगितलेलं होतं. तो एक अनुमान असतो मित्रांनो, नाहीतर काही जण म्हणाल की तुम्हाला अगोदरच माहीत होतं की सिल्वर बीजच्या किमती कुठपर्यंत जाणार. तर तो आपण प्राईजवरून एक अंदाज बांधत असतो की प्राईज कुठपर्यंत जाऊ शकते, काय प्रोबॅबिलिटी असू शकते. आपण ट्रेंडला त्या ठिकाणी ओळखत असतो. तर आज पण आपण तशाच प्रकारच्या लेवल या ठिकाणी बघणार आहोत. आता सर्वांना माहिती आहे की सिल्वर खूप वरती गेलेलं आहे. सोने आणि चांदी जर आपण बघितलं तर खूप वरच्या स्तरावरती ते गेले. ठीक आहे, त्यांच्यामध्ये चांगल्या लेवल पण आपल्याला मिळाल्या. मग त्यांचे भाव अजून पण वरती जाऊ शकतात का, त्याचंच ॲनालिसिस आपल्याला आजच्या दिवशी या ठिकाणी करायचं आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला स्किप करू नका. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजच्या दिवशी आपण जे ॲनालिसिस करणार सिल्वर बीजचे. आता ETF बद्दल माझे जास्त व्हिडिओ असतात. ठीक आहे, त्याचं कारण असतं मित्रांनो, आपण सेफ साईडला जायचं आहे. जर कोणी म्हणत असेल ना की मी स्टॉक मार्केटमध्ये आलो आणि ॲग्रेसिव्ह होऊन काम करतो जास्त, तर तुम्हाला लॉस सहन करावा लागेल. मार्केटमध्ये जर आपल्याला पैसा बनवायचा असेल तर आपण हळूहळू पैसा बनवला पाहिजे. असं नाही की मला एकाच दिवसामध्ये 50,000 रुपये पाहिजे, 1,00,000 रुपये पाहिजे. अशा व्यक्ती जे काम करत असतात, एक प्रकारे ती सट्टेबाजी असते मार्केटमध्ये. मग त्यामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. तुमचा पैसा थोडा बनेल, जास्त दिवसांसाठी बनेल, तो तुमच्यासाठी चांगला असणार. मग त्यामध्ये एक चांगलं सेगमेंट म्हणजे ETF असतं. इक्विटीमध्ये पण आपला पैसा बनत असतो. इक्विटी ETF जे असतात त्यामध्ये आपला पैसा नक्की बनत असतो. त्यामुळे मी सारखे सारखे व्हिडिओ जे घेऊन येतो ना, सिल्वर बीजचे, त्यानंतर इक्विटीवरचे व्हिडिओ माझे जास्त असतात. ऑप्शनवरती मी चर्चा पण जास्त करत नसतो. आणि तुम्ही बघा, आपले व्हिडिओ पण नाही आहे. जर तुम्ही आपल्या यूट्यूबवरती जाऊन बघितलं, प्लेलिस्टमध्ये पण बघा, मी ऑप्शनवरती अजूनपर्यंत एकही व्हिडिओ बनवला नाही. मला माहीत आहे प्रत्येकजण याच्यामध्ये जात असतो, चुका करत असतो, लॉस करत असतो. आणि त्याच गोष्टी जर मी सांगितल्या ऑप्शनवरती, तुम्ही करणार आणि चुका पण त्या ठिकाणी करणारच. ऑप्शनसाठी मार्केटमध्ये अनुभव लागतो, अभ्यास लागतो, तेव्हा त्यामध्ये तुम्ही सक्सेस होत असतात. आणि आजकाल कोणी वेळ द्यायला तयार नाही आहे. जर तुम्ही 3-4 वर्ष दिले मार्केटमध्ये तर तिथे पण तुम्ही सक्सेस होऊ शकतात, ऑप्शनमध्ये पण. पण एवढा वेळ द्यायला कोणी तयार नसतं, चुका करतं, लॉस करून घेत असतात. त्यामुळे मी व्हिडिओ पण ते बनवत नाही. आता या ठिकाणी आपण सिल्वर बीजला बघतोय. तर सिल्वर बीजचे भाव बघा, 78 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे सिल्वर बीज, 78 रुपये. आणि याचं ॲनालिसिस आपण जवळजवळ या रेंजच्या दरम्यान केलेलं होतं. इथेच बॉटमला असताना पण आपण याचं ॲनालिसिस केलं होतं. म्हणजे प्रत्येक टप्प्यांमध्ये आपण व्हिडिओ बनवत जातो आहे. जेव्हाही ते सिल्वर कंटिन्युअसली खाली यायचं बघा, सिल्वर बीज कंटिन्युअसली या ठिकाणी खाली यायचं, आपण म्हणायचो की ह्या लेवल इथे महत्त्वाचे असणार, इथून बाउन्स घेऊ शकतं, इथून खाली जाऊ शकतं, ह्या लेवल आपण बघायचो. आणि बॉटम फिशिंग केलेली केव्हाही चांगली असते. तुम्ही इक्विटीमध्ये काम करत असाल, म्हणजे तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये काम करताय, एखाद्या स्टॉकला जर तुम्ही बॉटमला बाय करताय तर तिथे पण तुमचा पैसा बनत असतो. रिव्हर्सल बघून तुम्ही गुंतवणूक करू शकतात, परतावा जास्त मिळू शकतात. तसंच ETF पण असतं. जर तुम्ही एखादा ETF बॉटमला बाय केलेला असेल, जर तुम्ही एखाद्या ETFला बॉटमला बाय केलं, रॅली चांगली कॅच होऊ शकते तुमच्याकडून आणि तुमचं प्रॉफिट मग तिथे जास्त बनू शकतं. आता हाच ETF जेव्हा 68 रुपयाला होता, बहुतेक जणांनी बाय पण केलेला आहे. आता तिथून जर रिटर्न बघितले, खूप जास्त रिटर्न आहे मित्रांनो. आणि ही जी रॅली आली सिल्वरमध्ये, सर्वजण बघताय सिल्वर पोहोचलेलं आहे 81,000पर्यंत. गोल्ड गेलं 70,000च्या पुढे. हे भाव वाढताना दिसतंय. आता काही जण म्हणणार की एवढं गेलेलं आहे तर आता इथून जाऊ शकत नाही, 90,000 पण जाऊ शकतं. सोन्याचे भाव 80,000पर्यंत पण जाऊ शकतं. कारण की या अशा गोष्टी असतात सोनं आणि चांदी, की यांचं डिमांड कंटिन्युअसली वाढत असतं. लक्षात घ्या, यांचं डिमांड वाढतच असणार, यांचं डिमांड वाढत राहणार. हे कधी कमी होत नसतात. सोन्याचे भाव 4,000 रुपये तोळा पण होतं, 2,000 रुपये पण होतं आणि ते 70,000 रुपये पण झालेलं आहे. तरी पण त्याची खरेदी होतेच. भाव वाढत आहे तरी खरेदी होते. हे वरती का जात आहे? डिमांड वाढतं त्याच्यामुळेच. मग ते अजून जाऊ शकत नाही का वरती? जाऊ शकतं. येणाऱ्या दिवसांमध्ये चांदी पण 90,000ला जाऊ शकते आणि सोन्याचे भाव पण वरती जाऊ शकतात. समजलं ना? आपल्याला इथे आता ETF लेवल बघायचे की आता ETF आपला 78 रुपयांवरती एक चांगली रॅली बॉटमपासून सिल्वर बीजने इथे दिली. मग इथे काय होऊ शकतं? हे बघा, आपण प्राईजला बघायचं असतं की इथे काय होऊ शकतं. मी इथे एंट्री घ्यायला पाहिजे का? आता काही जण म्हणणार की हे कंटिन्युअसली वरती जातं आहे त्यामुळे मी इथे बाय करतो, 78 रुपयाला मी ETFला बाय करतो. ही योग्य लेवल असू शकते का? नाही. आता तुम्ही काय करणार? टॉपला बाय करणार. जर इथे हे कंटिन्युअसली वरती जातं आहे सिल्वर बीज, म्हणजे या ठिकाणी काय व्हायला पाहिजे? सिल्वर बीज जायला पाहिजे कॉन्सॉलिडेशनमध्ये.
कन्सोलिडेशनमध्ये, किंवा याच्यामध्ये थोडंसं रिट्रेसमेंट यायला पाहिजे, तेव्हा आपल्यासाठी ती एक बाईंगची संधी असणार. थोडंसं रिट्रेसमेंट झालं समजा, आता तुम्हाला 78 रुपयांवरती दिसतंय ना, 76-75च्या आसपास जर आलं ETF, तर मग आपल्यासाठी इथे बायच्या संधी यामध्ये असू शकतात. हे बघा, तुम्ही बाय केल्यानंतर ETF अजून 2-3 रुपयांनी वरती पण जाऊ शकतं, सांगता येत नाही. शेवटी मार्केट हे काही होऊ शकतं त्याच्यामध्ये. पण एक अंदाज असतो प्राईसचा की एवढी वरती गेलेली आहे तर थोडं रिट्रेसमेंट व्हायला पाहिजे, जेणेकरून आपण तिथे टॉपला फसत नाही. नाहीतर खूप साऱ्या व्यक्ती अशा असतात की ते टॉपमध्ये फसतात. एखाद्या स्टॉकला टॉपला बाय करणं, एखादा ETF असतो त्याला पण टॉपला बाय करणं, हे चुकीचं असतं मित्रांनो. त्याच्यामध्ये थोडंसं रिट्रेसमेंट येऊ द्यायचं, किंवा तोच ETF किंवा स्टॉक कॉन्सल्टेशनमध्ये गेला आणि कंटिन्युएशन करत असेल तर मग मात्र आपण तिथे त्याला बाय करू शकतो. या 2 कंडिशन असतात. तरी ते आता ETFसाठी जो सपोर्ट बनणार ना, 76 रुपयांचा बनणार. ठीक आहे, ही एक लेवल. ही लेवल तुम्हाला दिसते, मी का म्हणतो ही लेवल, इथे ब्रेकआउट दिलेला होता ETFने. बघा, ही लेवल दिसते तुम्हाला, 76 रुपयांची लेवल जे असणार ETFमध्ये इथे सपोर्टचं काम करणार. 76 रुपयांची लेवल. जर समजा इथे थोडं रिट्रेसमेंट झालं तरी आपल्यासाठी पुन्हा बाईंगची संधी असू शकते, आणि तिथून जर पुन्हा खाली आला ETF, एक स्ट्रॉंग सपोर्ट जो असेल, हा एक झोन दिसेल तुम्हाला, हा एक झोन असेल, ती लेवल म्हणजे जवळजवळ 74 रुपयांच्या आसपास. हा दुसरा सपोर्ट, हा असणार पहिला सपोर्ट, आणि हा असणार दुसरा सपोर्ट 74 रुपयांच्या आसपास. इथपर्यंत आलं तर मग अजून आपल्यासाठी चांगलं असणार. हे टप्प्याटप्प्यांमध्ये जे रेजिस्टन्स होते ना, तेच आपल्यासाठी इथे सपोर्ट बनत जात आहे. लेवल दुसरं नाहीच आहे. आपण ज्या चार्टवरती लेवल ड्रॉ केलेले आहेत त्याच आपल्यासाठी काम करणार. त्यानंतर 71 रुपयांची लेवल, हा तिसरा सपोर्ट इथे बनेल. हे टप्प्याटप्प्यांमध्ये काय सपोर्ट बनत जाणार आहे. हे बघा, याच्यामध्ये पैसा बनतोच. बहुतेक जण म्हणतात की एखाद महिना याच्यामध्ये थांबावं लागू शकतं. मला सांगा, तुम्ही बँकेमध्ये FD करतात, वर्षभर थांबतात, तिथे 5 ते 6% रिटर्न घेतात. मग तुम्ही ETFमध्ये थांबू शकत नाही का? जर एखादा ETF तुम्हाला 1-2 महिन्यांमध्ये 6-7% रिटर्न देत असेल, तुम्ही थांबू शकत नाही का? ते पण कमी कालावधीमध्ये. आत्ताचं जर तुम्ही बघितलं तर खूप कमी कालावधीमध्ये रिटर्न दिले ETFने. बघा, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, हा जो ब्रेकआउट होता इथून, याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं, या लेवलपासून जर कॅल्क्युलेशन केलं, तुम्हाला रिटर्न किती मिळाले टॉपपर्यंत? 6%चे रिटर्न. या ब्रेकआउटमध्ये 6%चे रिटर्न तुम्हाला मिळाले. बॉटमपासून जर बघितलं, कोणी जर 68 रुपयाला ती बाईंग केलेली असेल आणि ह्या रॅलीला कॅच केलेलं असेल, तर त्यांचं 13 ते 14% प्रॉफिट बनलं. 13% ते 14% प्रॉफिट. मग हे कमी आहे का? 1-1.5 महिन्यामध्ये जर तुमचं एवढं प्रॉफिट बनतं आहे, ते कमी आहे का? नाही, ते जास्तच आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात मित्रांनो. ठीक आहे ना. आता इथे जर बाईंगची संधी असेल आपल्यासाठी, तर ती कुठे असेल? थोडंसं डीप मिळाल्यानंतर. बहुतेक जण इथे टॉपला फसतात, मला माहीत आहे. आपण संयम ठेवत नसतो, आणि स्टॉक मार्केटमध्ये जो संयम ठेवून काम करतो तो सक्सेस होतो, त्याला मिळतं सक्सेस. जो संयम ठेवतो स्टॉक मार्केटमध्ये त्याला मिळतं सक्सेस, तो चांगला पैसा बनून जातो. पण जो फोमोमध्ये काम करतो, फिअर ऑफ मिसिंग आउट, एखाद्या व्यक्तीला वाटतं की सिल्वर यांना डेलीवरती जातं आहे, म्हणजे सिल्वर बीचचे भाव पण वरतीच जाणार, मग तो काय करेल? टॉपला बाय करून टाकेल, 78 रुपये किंवा 80 रुपयाला बाय करून टाकेल. ETFला बाय केला, इथून प्रॉफिट बुकिंग व्हायला सुरुवात होणार. सिल्वरचे भाव खाली, ETFचे पण भाव खाली, आणि तेच ETF तुम्हाला 73 रुपये 72 रुपयाला दिसेल. तुम्ही जो ETF इथे बाय केलेला असतो तो तुम्हाला दिसणार लॉसमध्ये. 5 ते 6% तुम्हाला काय लॉसमध्ये दिसणार, तो मायनसमध्ये दिसणार. मग तुम्ही म्हणतात मी बाय केला आणि त्यानंतर खाली आला. चुकी कोणाची? तुमची. पण दुसरी व्यक्ती जी असते ती संयम ठेवून काम करते. संयम ठेवला तिने, ती काय म्हणणार की मला टॉपला बाय करायचं नाही, इथून भले तो 85 रुपयाला जाऊ द्या, 90 रुपयाला ETF गेला तरी चालेल, पण मला जोपर्यंत एक रिट्रेसमेंट दिसत नाही तोपर्यंत मी ETFला बाय करणार नाही. आता वेगवेगळं प्लॅन करून पण आपण इथे बाय करू शकतो. आता आपण यूट्यूबवरती खूप व्हिडिओ बनवलेले, कोणी जर बघितलेले असतील की तुम्ही टॉपला बाय केलं तरी चालतं, पण तो आपला प्लॅन असतो एक, कशा प्रकारे मला कोणत्या लेवलला बाईंग करायची, तसं पण काम करू शकतो आपण. पण ज्या व्यक्ती त्यांना तो प्लॅन करता येत नाही, बाईंग करायची, प्रॉफिट बनवायचं, आणि त्यांनी जर टॉपला अशी बाईंग केली तर ते बरोबर ट्रॅप होत असतात तिथे. पण जी व्यक्ती संयम ठेवून काम करते ती काय करणार? इथे रिट्रेसमेंटमध्ये बाय करणार. तिला माहिती आहे आता हा ETF खाली येतो ना, येऊ द्या खाली, एक चांगल्या सपोर्टवरती आला की मग ते इथे काय करणार? बाईंगच्या संधी शोधणार. एका व्यक्तीने 78 रुपयाला बाईंग केलं आणि एक व्यक्ती 73 रुपयाला बाय करते किंवा 72 रुपयाला बाय करते. प्रॉफिट कोणाचं बनणार? ह्या व्यक्तीचं बनणार, जी इथे बॉटमला बाय करणार. इथून जर बाउन्स घेतला ETFने पुन्हा,
तर त्यांचं प्रॉफिट बनेल आणि ही व्यक्ती वाट बघत बसणार. ही व्यक्ती वाट बघत बसते की केव्हा माझ्या लेवलला येणार आणि त्यामध्ये मग प्रॉफिट घेता येत नाही. जर हा ETF तुम्ही 78 रुपयाला बाय केलेला आहे, तो एक मला खूप दिवस थांबावं लागलं, हा गेला खाली तर काय करायचं, आपलं आलेलं प्रॉफिट आहे ना, किंवा नो प्रॉफिट लो लॉस आहे, निघून जा. पण ही व्यक्ती काय इतर रॅली कॅच करून टाकते पूर्ण. या रॅलीला ती कॅच करते, म्हणजे या स्विंगला ती कॅच करत असते. या स्विंगला ते कॅच करणार आणि प्रॉफिट बनवणार. हा डिफरन्स असतो मित्रांनो. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं ना, संयम ठेवायचा. नाही तुमच्या लेवलला नका बाय करू, टॉपला आहे नका बाय करू. कोणतं स्टॉक पण असू द्या, स्टॉकच्या बाबतीत पण तसंच आहे. तुम्हाला दिसतो ना स्टॉक टॉपला आहे, नका बाय करू त्याला. थोडंसं रिट्रेसमेंट होतं त्याच्यामध्ये, काही लेवल असतात, लेवलला फॉलो करत चला. ट्रेंड असतो त्याचा. आता सिल्वरमध्ये ट्रेंड कोणता आहे? पॉझिटिव्ह आहे, अप ट्रेंड चालू आहे. मग आपण ट्रेंडला फॉलो करून काम करणार. काही वेळ तिथं पण आपण चुकू शकतो. मी आलो आहे सपोर्टला घेतला आणि तो पुन्हा इथे खाली आला, होऊ शकतं तसं. पण माझ्यासाठी ती संधीच आहे. मला डीपमध्ये अजून मिळतोय, मी अजून क्वांटिटी बाय करू शकतो त्याच्या. ETF ॲव्हरेजिंग करू शकतो आपण, स्टॉकमध्ये नाही चालत. पण ETF करू शकतो, कारण की आपल्याला माहिती आहे सोने आणि चांदी हे वरती जाणार म्हणजे जाणारच, किती खाली येणार येऊन येऊन, समजलं ना. त्यामुळे आपल्याला इथे फायदा मिळवता येत असतो. तर माझ्या मते ह्या लेवल तुम्हाला समजलेल्या असतील. ठीक आहे. आता सिल्वर आहे 78 रुपये. सपोर्ट तुम्हाला मी सांगितलेच कोणकोणते सपोर्ट या ठिकाणी असणार महत्त्वाचे. 71 रुपये, 74 रुपये आणि 76 रुपये या लेवल ज्या असणार महत्त्वाच्या सपोर्टचं काम या ठिकाणी करणार. ज्या आपल्यासाठी पहिल्या रेजिस्टन्स होत्या त्याच नंतर इथे सपोर्टचं काम करणार. तुम्ही परफेक्ट ड्रॉईंग करून ठेवू शकतात. अशा लेवल ड्रॉईंग करून ठेवत चला. त्या लेवलवरती ETF आला की तिथे आपण बाय करू शकतो. आता काही जण म्हणणार हे सांगताय म्हणून आपण बाय करायचं नाही. तुम्ही पण स्वतः अभ्यास करा, चार्टवरती ड्रॉईंग करून ठेवा, नंतर बाय करा. मी सांगतोय म्हणून बाय करायचं नसतं कधी. आपला स्वतःचा पण अभ्यास असला पाहिजे. हा माझा एक शब्द असतो नेहमी बघा, की तुमचा स्वतःचा पण अभ्यास असला पाहिजे. ठीक आहे ना. या गोष्टी बघून काम करायचं. मग आता काही जण म्हणणार की इथे ETF आहे तर तो अजून किती वरती जाऊ शकतो. सर्व गोष्टींचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं या ठिकाणी तर नेक्स्ट टार्गेट बनू शकतं 85 रुपयांचं याचं. सिल्वर बीजमध्ये नेक्स्ट टार्गेट जे बनू शकतं ना आपलं 85 रुपयांचं इथं बनवू शकतं. आता काही जण म्हणणार ताबडतोब जाणार का? नाही हो, कोणत्या गोष्टीला वेळ लागतोच. थोडे दिवस जात असतात. ठीक आहे. काही दिवस कॉन्सल्टेशनमध्ये जात असतात, काही वेळेला रिट्रेसमेंट होत असतं प्राईजमध्ये. ते ताबडतोब जाणार नाही ना. समजा इथे तुम्हाला दिसतं 78 रुपयाला, थोडंसं ते डीप पण दाखवू शकतं, पुन्हा वरती येऊ शकतं, पुन्हा डीप दाखवू शकतं. ही प्राइजेक्शन इथे होत असते. समजलं ना. 85 रुपयांच्या आसपास मग आपल्याला टार्गेट मिळू शकतं. मग ते 4 महिन्यामध्ये मिळू शकतं किंवा वर्षभरात पण मिळू शकतं. 2024मध्ये सांगता येत नाही ते केव्हा मिळेल, पण ते कॅल्क्युलेशन एक समजलं. त्यानंतर आपण यांना सिल्वर फ्युचरचा पण एक वेळेला चार्ट बघू, US डॉलर इंडेक्सचा पण चार्ट बघूया. तर आत्ता आपण जो चार्ट ओपन केलेला आहे तो सिल्वर फ्युचरचा चार्ट आहे. तर इथे या कॅन्डलचा हाय जो दिसेल ना तुम्हाला 81,030, म्हणजे 81,000 पण इथे पार केलेलं होतं सिल्वरने. 81,000च्या वरती पण जाऊन आलं सिल्वर आणि क्लोज आलेला आहे 80,863 वरती. ही जी कंटिन्युअसली बाईंग आली मित्रांनो, 1, 2, 3 आणि 4 दिवस जबरदस्त बाईंग होती. आणि आपण ह्या ठिकाणी ॲनालिसिस केलेलं होतं. आपण म्हटलं होतं की सिल्वरने एक रॅली इथे दिलेली आहे, सिल्वर इथे कॉन्सॉलिडेट होतं आहे, तर इथून एक चांगला मूव सिल्वरमध्ये मिळू शकतो. आणि ते ॲनालिसिस आपलं बरोबर पण गेलं. आता प्रत्येक वेळेला होईल ॲनालिसिस बरोबर आपलं असं पण नाही आहे, पण मिळाला. इथे मूव आला, हा खूपच चांगला आला. 1, 2, 3, 4 दिवसांची कॅन्डल जर बघितली, सिल्वर आपल्याला कंटिन्युअसली वरती जाताना दिसतं आहे. जसं बॉटमपासून इथे पण रॅली आली, पण याच्यापेक्षा रॅली ही कमी वेळेमध्ये आली. ही रॅली इथे या ठिकाणी छोटंसं रिट्रेसमेंट झालं. एक मोठी रॅली, एक रिट्रेसमेंट, आता ही एक मोठी रॅली. तरी ते आपल्याला काय पाहिजे? रिट्रेसमेंट. तुम्हाला सांगितलंच ना मी की आपल्याला पाहिजे इथे रिट्रेसमेंट छोटंसं. मग ते रिट्रेसमेंट कुठपर्यंत हो? जवळजवळ 78,000च्या आसपास. म्हणजे 2-2.5 हजार रुपयांनी जर सिल्वर या ठिकाणी खाली आलं तर मग आपल्यासाठी इथे बाईंगच्या संधी असू शकतात तिकडे सिल्वर बीजमध्ये. म्हणजे काय, छोटंसं रिट्रेसमेंट येणार, सिल्वर आपल्या अपमूला पुन्हा इथे कंटिन्यू करणार. आपण इथे ट्रेंडला फॉलो करत जाणार. जो रेजिस्टन्स असतो तो नंतर इथे सपोर्टचं काम करेल. म्हणजे ही लेवल कोणती येते बघा, 78,250च्या आसपास येते लेवल. हीच लेवल जिथे ब्रेकआउट दिला होता सिल्वरने, हीच लेवल आपल्यासाठी काय सपोर्टचं काम करेल. आलं सिल्वर तर इथपर्यंत येऊ शकतं. 2,000 पॉईंटनी ते पुन्हा खाली पण येऊ शकतं आणि यायला ते एकाच दिवसाचं येऊ शकतं. त्यामुळे टॉपला कधी फसायचं नाही. आता हे तुम्हाला डेली 1,500-2 हजार रुपयांनी वरती जाताना दिसतंय ना, ते एकाच दिवसाला 3,000 रुपयांनी पण खाली येत असतं. जसं वरती जात आहे ना 2-3 हजारांनी, तसं खाली पण येतं. 3,000 रुपयांनी पण सिल्वर खाली येतं एका दिवसाला. मग इथे कोणी ट्रॅप व्हायचं नाही. कोणी जर सिल्वर बीज टॉपला बाय केले तर त्यांना लॉस सहन करावा लागू शकतो एकाच दिवसामध्ये.
त्यामुळे चुकूनही टॉपला कधी बाय करायचं नसतं. ठीक आहे. तर हे चार्टवरती स्ट्रक्चर जे होतं ना सिल्वर फ्युचरचं ते पण छान बनलेलं होतं. बेस्ट स्ट्रक्चर होतं. रेंज ब्रेकआउट इथे दिला आणि खूप दिवसांपासून मी तुम्हाला सांगत होतो की सिल्वर या रेंजमध्ये ट्रेड करता येईल. जेव्हा पण ब्रेकआउट मिळेल चांगली रॅली येणार आणि ती रॅली इथे दिली पण. समजतंय. स्ट्रक्चर खूप छान येते सिल्वरचं. मोमेंटम इथे कंटिन्यू आहे. त्यानंतर आपण सिल्वरची तुलना $US इंडेक्ससोबत करूया. इकडे सिल्वरवरती जात आहे तर आपलं $US इंडेक्स खाली जायला पाहिजे. अपोजिट असतात. मी दाखवून दिलेलं तुम्हाला खूप वेळेला. तर आपण ते पण बघूया. आता मी जो हा चार्ट ओपन केलेला आहे $US इंडेक्सचा, तुम्हाला म्हटलं पण होतं की $US इंडेक्स जे आहे ना एका रेजिस्टन्स लेवलपर्यंत आलेलं आहे. जर इथून ब्रेकआउट दिला तर सिल्वरचे भाव खाली पण येऊ शकतात. ब्रेकआउट दिला पण कंटिन्युएशन नाही झालं. इथे बघा 3 दिवसांची कॅन्डल. आता याचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही. 1, 2 आणि 3. इथे तुम्हाला $US इंडेक्स खाली येताना दिसतं. $US इंडेक्स खाली आलं पण तिकडे सिल्वरने 1, 2, 3 दिवस मोठी रॅली दिली होती बघा. इथे तुम्हाला $US इंडेक्समध्ये मोठ्या कॅन्डल दिसतील आणि तिकडे सिल्वरमध्ये मोठ्या कॅन्डल दिसतील. म्हणजे परफेक्ट आपल्याला काय दिसतं की हे एक दुसऱ्यांच्या अपोजिट साईडला जात असतात. $US इंडेक्स. आता या ठिकाणी बनणारी कॅन्डल मागच्या सेशनमध्ये ही कशी बनत होती? बुलिश बनत होती आणि त्याच वेळेला बघा सिल्वर आपलं गॅप डाऊन ओपन झालं होतं, खाली आलेलं होतं. पण हीच कॅन्डल आपल्याला रिव्हर्स होताना दिसली. हिला शॅडो बनली. सेलिंगचं प्रेशर आलं पण तिकडे बाईंगचं प्रेशर आलं. कुठे? सिल्वरमध्ये. कॅन्डल बघा कशी बुलिश होऊन क्लोज झालेली आहे. कॅन्डलचा क्लोज बघा वरती आलेला आहे, पॉझिटिव्ह क्लोज आहे. पण इथे क्लोज बघा खाली आला. इथे काय आलं? रिजेक्शन आलं. म्हणजे कसं एक दुसऱ्यांच्या अपोजिट काम करत असतात. जर तुम्हाला सिल्वर बीजमध्ये काम करायचं आहे ना तर तुम्ही या 2 चार्टची कंपॅरिझन करू शकतात. एक म्हणजे $US इंडेक्स आणि त्यानंतर तुमचं सिल्वर फ्युचर. हे दोघांचे चार्ट ठेवायचे समोर, त्यांचं कंपॅरिझन करायचं आणि परफेक्ट तुम्ही एक प्लॅन करू शकतात मग सिल्वर बीजसाठी, सिल्वर बीज बाय करण्यासाठी एक परफेक्ट प्लॅन करू शकतात. बघा त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. अभ्यास करून बघा त्या गोष्टींचा. समजलं. त्यानंतर आपण सिल्वर बीजमध्ये असलेलं व्हॉल्यूम बघूया. आता सिल्वर बीजमध्ये व्हॉल्यूम बघा. तुम्हाला मागे मी जेव्हा ॲनालिसिस केलं इथे सांगितलेलं होतं 24 लाख, 21 लाख, 24 लाख हे कमी व्हॉल्यूम आहे. त्यानंतर व्हॉल्यूम बघा इन्क्रीज होत जातं आहे. 81 लाख, 68 लाख, 1,36,00,000, 98 लाख, 1 करोड. हे व्हॉल्यूम तुम्हाला काय इन्क्रीज होताना दिसलं. व्हॉल्यूम पण आपल्याला इथे वाढताना दिसतं आहे. जबरदस्त पैसा इथे सिल्वर बीजमध्ये लागतो आहे. इथे काय सिल्वर बीजमध्ये पैसा लागतो आहे. व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूमवरून तुम्ही समजू शकतात. प्राईज, ज्याला प्राईस समजली त्याला सर्व समजलं. ठीक आहे ना. त्यामुळे आपण जेव्हा पण स्टॉक मार्केटमध्ये काम करत असतो प्राईजला बघतो, प्राईज ॲक्शनला बघत असतो, व्हॉल्यूमला बघत असतो. त्यानुसार अंदाज लावत असतो की आपलं मार्केट कुठे जाऊ शकतं, स्टॉकच्या किमती कुठे जाऊ शकतात, ETF च्या किमती कुठे जाऊ शकतात. तो अनुमान असतो. तर माझ्या मते सर्वांना समजलेलं असेल की सिल्वर बीजमध्ये कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार, सिल्वर बीजमध्ये आपण कसा प्लॅन केला पाहिजे, कोणत्या ठिकाणी आपण ट्रॅप व्हायला नको, या सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.